मालेगाव शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत केलेल्या वृत्तानंतर मालेगाव महानगरपालिका खडबडून जागी झाली। मात्र नागरिकांना दिलासा देण्याऐवजी महापालिकेनं खडी डांबऱ्यानं रस्ते दुरुस्त न करता केवळ माती मुरमाची मलमपट्टी केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। गेल्या काही दिवसांपासून मालेगाव शहरातील विविध रस्त्यांवर मोठे खड्डे पडले होते। पावसाळ्यात या खड्ड्यांमुळे अपघात आणि वाहतूक कोंडीच्या बातम्या स्टार लक्ष मराठी न्यूजनं प्रसारित केल्या होत्या। या वृत्तानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी काही ठिकाणी पाहणी करून डागडुजीचं काम सुरू केलं। मात्र या कामात दर्जाचा पूर्णपणे अभाव दिसून आला। नियमानुसार खड्डे बुजवण्यासाठी खडी आणि डांबराचा वापर करणं बंधनकारक असताना महापालिकेच्या ठेकेदारानं केवळ माती आणि मुरुम टाकून खड्डे बुजवले। पहिल्या पावसातच ही माती मुरुमाची मलमपट्टी निघून जाणार असून पुन्हा रस्ते खड्डेमय होतील अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। कोट्यवधी रुपयांचा निधी असतानाही दर्जाहीन काम केल्यानं महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। मीडियानं आवाज उठवल्यानंतर महापालिका जागी झाली हे खरे, पण कामाच्या नावानं फक्त बोळा फिरवला। खडी डांबराऐवजी माती टाकणे म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळ आहे। पहिला पाऊस आला की पुन्हा हीच परिस्थिती होईल अशी प्रतिक्रिया संतप्त नागरिकांनी दिली। स्टार लक्ष मराठी न्यूजचे मालेगाव प्रतिनिधी गोपाळ सोनवणे यांच्या वृत्तानंतर महापालिकेनं घाईघाईत केलेल्या कामामुळे होत असल्याचा आरोप होत आहे। तसेच कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या संगनमतानं हा प्रकार घडत असल्याची चर्चा आहे। नागरिकांनी आयुक्तांकडे मागणी केली आहे की ताबडतोब दर्जेदार खडी डांबरानं रस्त्यांची दुरुस्ती करावी आणि दर्जाहीन काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी। पावसाळ्यात अपघात टाळायचं असतील तर महापालिकेनं तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी मागणी मालेगावकरांनी केली आहे। वृत्तसंकलन गोपाळ सोनवणे, मालेगाव शहर प्रतिनिधी।